नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे 2025-26च्या ॲडमिशनसाठी, तर त्यासाठी बघा, जर तुम्हाला MSc झुलॉजीमध्ये जर करायचं असेल तर त्यासाठी बघा जी एक्झाम होणार आहे तर त्या एक्झामचं सिलेबस नेमकी कोणता असणार आहे, तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी, फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर फॉर OE. यामध्ये बघा आपल्या 2 सेक्शनमध्ये पेपर होणार आहे. सेक्शन ए जो आहे तर त्यामध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि MCQs आहेत त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर 20 प्रश्न 20 मार्क्सला आणि सेक्शन बी जो आहे तर 80 प्रश्न 80 मार्क्सला असा तुमचा 100 मार्काचा पेपर असणार आहे. ड्युरेशन बघा 2 तासाचं तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये बघा आता सिलेबस फॉर ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OE इन झुलॉजी फॉर ॲडमिशन टू MSc झुलॉजी ॲट डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. आपण दोन्ही सेक्शनची आता माहिती घेतलेली आहे. आता या सेक्शनमध्ये बघा सेक्शन एमध्ये कोणकोणते टॉपिक्स येतील बघा. जनरल ॲप्टिट्यूड क्वेश्चन येतील, त्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी, ग्राफिकल ॲनालिसिस, क्वांटिटेटिव्ह कॉम्प्रिहेन्शन, डाटा इंटरप्रिटेशन, रिझनिंग, पझल्स, जनरल सायन्स यावर तुम्हाला सेक्शन एमध्ये 20 प्रश्न येणार आहे 20 मार्क्ससाठी. सेक्शन बी बघा 80 मार्क्सला असणार आहे. त्यामध्ये बघा कोणकोणते टॉपिक्स येणार आहे आता आपण ते बघूयात. 80 मार्क्सचा सेक्शन बी असणार आहे. चांगला अभ्यास करा, नक्कीच तुमचं सिलेक्शन होणार आहे. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो टोटल 8 युनिट असणार आहे. या ठिकाणी बघा युनिट फर्स्ट जो आहे बायोकेमिस्ट्री अँड सेल बायोलॉजी हा तुम्हाला 10 मार्क्सला असणार आहे. दुसरा युनिट आहे जेनेटिक्स अँड मॉलिक्युलर बायोलॉजी हा 10 मार्क्ससाठी. तिसरा युनिट आहे ॲनिमल सायकोलॉजी रिप्रोडक्शन अँड डेव्हलपमेंट 10 मार्क्ससाठी. त्यानंतर पॅरासायटोलॉजी अँड टेक्सॉलॉजी 7 मार्क्ससाठी. युनिट 5 आहेत टूल्स अँड टेक्निक्स अँड हिस्ट्रोलॉजी 10 मार्क्ससाठी. युनिट 6 आहे ॲनिमल सिस्टमॅटिक्स अँड डायव्हर्सिटी 13 मार्क्ससाठी. युनिट 7 आहे इकोलॉजी अँड इव्होल्युशन 10 मार्क्ससाठी. आणि युनिट 8 जो आहे ॲप्लाइड झुलॉजी हा तुम्हाला 10 मार्क्ससाठी असणार आहे. असं टोटल तुमचं 80 मार्काचं हे स्ट्रक्चर असणार आहे. या 8 युनिटवर तुम्हाला 80 मार्कचे प्रश्न विचारले जाणार आहे. आता आपण युनिट जे आहे तर ते युनिट एक एक डिटेल बघूयात. डिटेल सिलेबस बेस्ड ऑन BSc झुलॉजी. बघा हा जो सिलेबस आहे तर तो BSc झुलॉजीवर बेस असणार आहे. युनिट फर्स्टमध्ये बघा कोणकोणते टॉपिक्स आहेत. बेसिक बायोकेमिस्ट्री आहे. त्यानंतर बघा बेसिक बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्ही हे सब युनिट्स तुम्ही चेक करायचे आहे आणि त्यावर व्यवस्थित नोट्स काढा, त्याचा अभ्यास करा व्यवस्थित. त्याचे काही MCQ भेटले तर नक्कीच त्याचा पण तुम्ही अभ्यास करून घ्या. यामध्ये बघा बेसिक बायोकेमिस्ट्री आहे, त्यानंतर कार्बोहायड्रेट्स आहेत, त्यानंतर प्रोटीन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, त्यानंतर बघा लिपिड्स आहेत. तर यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. 10 मार्क्सला हा युनिट असणार आहे. त्यानंतर बघा सेल बायोलॉजीवर बघा इंट्रोडक्शन असणार आहे, डेफिनेशन अँड स्कोप. त्यानंतर बघा स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक्स, त्यानंतर बघा प्रोकॅरियोटिक्स आणि यूकॅरियोटिक्स, त्यानंतर स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल मेम्ब्रेन यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामध्ये बघा कॉम्पोजिशन ऑफ सायटोप्लाझम आहे, स्टडी ऑफ फॉलोइंग सेल्स ऑर्गन सेल्स आहेत, न्यूक्लियस आहेत, सेल डिव्हिजन अँड दिअर सिग्निफिकन्स असेल यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. अशा प्रकारे युनिट 1 असणार आहे. आता युनिट 2 बघूयात. जेनेटिक्स अँड मॉलिक्युलर बायोलॉजी. यामध्ये बघा टॉपिक्स कोणकोणते आहे. लिंकेज, क्रॉसिंग ओव्हर अँड मॉलिक्युलर बेसिस रिकॉम्बिनेशन. त्यानंतर जीन मोनिटेशन असेल,
पॉप्युलेशन जेनेटिक्स असेल, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे. त्यानंतर बघा पुढचे टॉपिक बघूयात आपण. सेंट्रल डॉग्मा अँड मॉलिक्युलर बायोलॉजी आहे. त्यानंतर बघा कन्सेप्ट ऑफ ऑपरन असेल, त्यानंतर रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजी आहे. तर यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. तुम्ही त्यामधले जे सब टॉपिक आहे एक एक सर्च करा. यूट्यूब असेल, गुगल असेल किंवा BScच्या तुमचे कधी काही नोट्स असतील तर त्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील आता युनिट बघूयात. युनिट 3 ॲनिमल अँड सायकोलॉजी, रिप्रोडक्शन अँड डेव्हलपमेंट. यामध्ये इंट्रोडक्शन, डेफिनेशन अँड स्कोप त्याच्यावर प्रश्न येतील. न्यूट्रिशन व सर्क्युलेशन व येतील. रेस्पिरेशन त्यावर येतील प्रश्न. त्यानंतर बघा एक्सक्रिशन, त्यानंतर मसल्स, नर्वस एक्सिशन्स, त्यानंतर रिप्रोडक्शन असेल. तुम्ही स्क्रीनवर हे टॉपिक व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर बघा रिप्रोडक्शन झालं, त्यानंतर एंडोक्रायनॉलॉजी असेल, तसेच बघा एंडोक्राइन डिसऑर्डर्स असतील. यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ बायोलॉजी, यामध्ये इंट्रोडक्शन असेल. कन्सेप्ट्स अँड डेव्हलपमेंट बायोलॉजी असेल. त्यानंतर गेमेटोनॉसिस असेल. अजून कोणतं आहे बघा, फर्टिलायझेशन आहे. फर्टिलायझेशन तुम्हाला प्रश्न येतील. क्लिवेजेस, ब्लॅस्टुला, गॅस्ट्रुलेशन, एम्ब्रिओलॉजी आहे, त्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्यानंतर एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स असेल, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित टॉपिक जे आहे तर ते नोट डाऊन करा आणि अभ्यास करा. युनिट 4 आहे बघा पॅरासायटॉलॉजी अँड एन्व्हायरमेंटल बायोलॉजी अँड टेक्सॉलॉजी. यामध्ये बघा इंट्रोडक्शन, त्यावर डेफिनेशन तुम्हाला विचारले जातील. टाईप्स ऑफ पॅरासाइट्स असतील, होस्ट असेल, होस्ट पॅरासाइट रिलेशनशिप असेल. त्यानंतर बघा अजून कोणकोणते आहे, कंट्रोल अँड मेजर ऑफ आर्थ्रोपॉड्स असेल, त्यावर तुम्हाला येणार आहे. त्यामध्ये टेक्सॉलॉजी आहे. टेक्सॉलॉजी बघा डेफिनेशन, टाईप्स, फॅक्टर्स, त्यानंतर पब्लिक हेल्थ अँड हजार्डस याच्यावर प्रश्न येतील. अशा प्रकारे या युनिटचा अभ्यास करा. युनिट 5 जो आहे तर बघा त्यामध्ये कोणते टॉपिक आहे, बायोलॉजिकल टेक्निक्समध्ये बघा इंट्रोडक्शन आहे. प्रत्येकाचे डेफिनेशन कशा प्रकारे आहे व्यवस्थित पाठ करा. हेमॅटोलॉजिकल टेक्निक्स आहे, त्यामध्ये ब्लड सेल काउंट असेल, मायक्रोस्कोप असेल, मायक्रोमीटर्स असेल, कॅमेरा लिक्विडा असेल. त्यानंतर मायक्रो टेक्निक्समधले हे टॉपिक्स तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बघा या ठिकाणी मायक्रोटोम्स अँड नाईव्ज, त्यानंतर स्टेन्स अँड स्टेनिंग, हिस्टोकेमिकल स्टेनिंग आहे. हे व्यवस्थित चांगले टॉपिक करा, छान तुम्हाला मार्क भेटून जाणार आहे. हिस्टोलॉजीमध्ये बघा काय काय आहे, इंट्रोडक्शन, त्यामध्ये डेफिनेशन विचारले जातील. टिश्यूज आहे, हिस्टोलॉजिकल स्टडी, त्यामधले हे टॉपिक व्यवस्थित करून जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा हिस्टोलॉजी अँड एंडोक्राइन ग्लँड्स असतील, त्या पिच्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड असतील, यावर तुम्हाला प्रश्न येतील. त्यानंतर युनिट 6 आहे ॲनिमल सिंथेटिक्स अँड डायव्हर्सिटी. त्यामध्ये बघा प्रिन्सिपल, त्यानंतर सायलेंट फ्युचर अँड क्लासिफिकेशन, त्यानंतर स्टडी ऑफ पॅरामोशियम्स, त्यानंतर स्टडी ऑफ आर्थोवॉरम्स असेल. त्यानंतर बघा ॲनिमल सिस्टमॅटिक अँड डायव्हर्सिटी सेकंड. यामध्ये बघा सायलेंट फ्युचर अँड क्लासिफिकेशन अप टू ऑर्डर विथ वन एक्झाम्पल ऑफ द फॉलोइंग. हे जे टॉपिक्स आहे सब टॉपिक व्यवस्थित करून जा. त्यानंतर बघा पुढील टॉपिक बघूयात जनरल टॉपिक. त्यामध्ये मायग्रेशन इन फिशेस,
व्यवस्थित हे करून जा टॉपिक. ॲनिमल सिस्टमॅटिक अँड डायव्हर्सिटी थर्ड, यामधले हे टॉपिक बघा, व्यवस्थित यांचा अभ्यास करून घ्या. त्यानंतर ॲनिमल सिस्टमॅटिक अँड डायव्हर्सिटी फोर्थ, यामध्ये जे टॉपिक आहे हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर पुढील टॉपिक्स बघूयात विद्यार्थी मित्रांनो. ॲनिमल सिस्टमॅटिक्स अँड डायव्हर्सिटी 5, यामध्ये बघा कोणकोणते टॉपिक्स आहेत. त्यानंतर आता आपलं युनिट 7 आहे. युनिट 7मध्ये इकोलॉजी, इन्व्हायरमेंटल बायोलॉजी आहे. त्यानंतर इकोसिस्टीम आहे, फूड चेन, इकोसिस्टीम अँड फूड वेब असेल, यावर प्रश्न येत असतात. इन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे, तसेच बघा त्यामध्ये एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, लँड सॉईल पोल्युशन, नॉईज पोल्युशन, इन्व्हायरमेंटल अँड डेव्हलपमेंट असेल, नॅचरल रिसोर्स अँड कन्झर्वेशन असेल, वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट असेल, यावर प्रश्न येतील. त्यानंतर इव्होल्युशन आहे बघा, इंट्रोडक्शन, एव्हिडन्स अँड फेवर ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन, थिअरीज ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन आहे, आयसोलेशन आहे, त्यावर आपल्याला प्रश्न येणार आहे. स्पेसिफिकेशन, जिओलॉजिकल टाइम स्केल, ॲनिमल डिस्टर्बन्स, अँटिक्विटी ऑफ मॅन. त्यानंतर आता युनिट 5 बघूयात विद्यार्थी मित्रांनो. ॲप्लाइड झुलॉजी पार्ट फर्स्ट. फिशरी बघा, या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येणार आहे. सर्व डिटेल्स, ते बायो प्रॉडक्ट्स असतील, त्यामध्ये टेक्निक्स असतील, त्यानंतर हे सर्व जे टॉपिक्स आहेत, टाईप्स असतील, ते जे काही खूप आपल्याला महत्त्वाचे आहे. त्यानंतर सेकंड बघा, ॲग्रिकल्चरवर तुम्हाला प्रश्न येणार आहे. ॲग्रिकल्चर पेस्ट्स अँड देअर कंट्रोल्स, यामध्ये एवढे टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे. त्यानंतर बघा ॲप्लाइड झुलॉजी सेकंड, यामध्ये ॲग्रिकल्चरवर बघा कोणकोणते प्रश्न येणार आहे. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. स्क्रीनशॉट काढण्यापेक्षा नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर बघा व्यवस्थित एक एक टॉपिक तुम्ही सर्च करून घ्या. यूट्यूबला असेल, गुगलला असेल, तसेच रेफरन्स बुक असतील, त्यावर खूप सारी तुम्हाला माहिती भेटून जाणार आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे सेरिकल्चरवर बघा, हे टॉपिक्स महत्त्वाचे आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील टॉपिक जवळपास संपला, हा लास्ट होता सेरिकल्चरचे टॉपिक बघून जा. कल्टिवेशन असेल, त्यानंतर सिल्कवॉर्म रिअरिंग असेल, यावर तुम्हाला प्रश्न येतील. तर अशा प्रकारे सर्व 8 युनिट जे आहे, तर ते 8 युनिट तुम्हाला व्यवस्थित करून जायचे आहे. तर अशा प्रकारे आज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जो MSc झुलॉजी या कोर्सेससाठी जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे 2025ची, तर त्याचा जो सिलेबस जो आहे, तर तो सिलेबस आपण बघितलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.